गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. किती धावांचं आव्हान उभं केलं जात आहे आई गावदेवी कोलिवली संघासमोर. आई संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव आगरीपाडा आयोजित आपण पाहतोय आई संतोषी माता चषक 2025 पहिल्या दिवसातील अंतिम सामना क्वालिफायरचा सामना आपण पाहतोय. कोणता संघ टॉप 3 साठी क्वालिफाय होते पाहायचंय. वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय पोलार्ड. सलामीची जोडी आपण पाहतोय दक्षत आणि कुणाल ही जोडी पाहतोय आपण जय हनुमान खोनी संघाकडून. नक्कीच उद्या आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत मंगेश गोडे. डेब्यू मॅच असेल नक्कीच उद्या ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत मंगेश गोडे यांना. वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज पोलार्ड सज्ज होतोय. P1चं षटक असेल पाहिजे. दक्षत स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला कुणाल ही जोडी पाहतोय मैदानावरती. अंतिम सामना पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय पोलार्ड. दोन्हीही नामांकित संघ जय हनुमान खोनी विपक्ष आपण पाहतो आई गावदेवी कोलिवली संघ. किती धावांचं आव्हान ठेवलं जाते ते पाहणं खरंच महत्त्वाचं असेल. कारण की जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये दाखल होईल. पहिला चेंडू घेऊन सज्ज होता राईट आर्म ओव्हर द विकेट मारा दक्षतसाठी. एक अष्टपैलू खेळाडू स्ट्राईकला पाहतो. नॉन स्ट्राईकला कुणाल ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये नक्की धुवाधार अशी फलंदाजी केलेला असा कुणाल. पोलार्ड सज्ज होतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो पोलार्ड. पंचांचा इशारा तो सामना चालू होतो. पहिला चेंडू घेऊन सज्ज दक्षसाठी सुंदर चेंडू होता. खोलवर पद्धतीचा चेंडू पाहायचा आहे. मिड ऑन रिझन मध्ये चेंडू जातोय. दरम्यान एक धाव होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरक्षितरित्या पूर्ण होतोय. 2 धावांनी स्वतःचा आणि संघाचं खातं उघडलं जात आहे जय हनुमान खोनी संघाचं. दुसरा चेंडू घेऊन परत एकदा सज्ज होते पोलार्ड दक्षतसाठी. दक्षत मोठे फटके खेळण्यासाठी नक्कीच माहीर असलेला फलंदाज. नॉन स्ट्राईकला कुणाल देखील एक नामांकित असा फलंदाज आपण पाहतोय. पोलार्ड मात्र चांगली गोलंदाजी वारंवार केली आपल्या संघासाठी. पाहिजे तसेच गोलंदाजी करतोय का या अति महत्वाच्या सामन्यामध्ये. पोलार्ड राईट आर्म ओव्हर द विकेट मारा दक्षतसाठी. पुढील चेंडू एक अति महत्वाचा सामना आपण पाहतो. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये दाखल होईल. पाहायचा कोणता संघ विजयश्री खेचून आणतोय तो. पोलार्ड सज्ज होते परत एकदा दक्षतसाठी. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. दुसरा चेंडू घेऊन सज्ज होते. पाहायचं आहे P1चं षटक बंधनकारक असलेलं षटक पाहतोय आपण. फुलटॉस चेंडू होता. हलक्या हाताने ग्लान्स केलंय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये वैभव प्रयत्न करतो मात्र चेंडू निघून जातो. 4 धावांसाठी चौकार. कमांड डिझे. नक्कीच चांगला फटका पाहिला आपण. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. धावसंख्या 6 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते जय हनुमान खोनी संघाची. पोलार्ड पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय दक्षतसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल. P1च्या षटकाचा नक्कीच फायदा घेताना पाहायला मिळाला आपल्याला दक्षत. परत एकदा गोलंदाजी जी थोडीशी स्टेपमध्ये चुकी होते. अंतिम सामन्याचं नक्कीच दडपण आपण पाहतोय. कारण की जो संघ जिंकेल तो टॉप 3 साठी क्वालिफाय होईल. वेळेचं बंधन असेल तर भान ठेवायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला वारंवार सूचित करण्यात येत आहे. अन्यथा आयोजक आपल्याला कुठल्याही प्रकारची पेनल्टीचा सामना करायला लावतील. पुढचा चेंडू आता मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न करतोय मात्र झेल नाही होते. एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरक्षितरित्या पूर्ण होते. 2 धावा सहजरित्या पळून काढल्या जातात. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवरती. चांगला प्रयत्न केला होता सिली मिडॉनच्या क्षेत्ररक्षकांनी. झेल घेतला असता तर नक्कीच एक चांगला झेल झाला असता या स्पर्धेतील. पोलार्ड परत एकदा सज्ज होते आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन दक्षतसाठी. कुणाला अजून सुद्धा स्ट्राईक नाही मिळालेले. पाहायचंय पुढचा चेंडू पोलार्डचा. धावसंख्या 8 या धावसंख्येवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. आता मात्र मोठा फटका पाहायचा आहे. चेंडू जातोय काऊ रिजन मधून 6 धावांसाठी षटकार.
नक्कीच मोठा फटका खेळून आपल्या संघाची धावसंख्या वेगाने वाढवण्यात यश आले. दक्षतला धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती. P1च्या षटकाचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय तो दक्षत. परत एकदा फुलटॉस चेंडू, परत त्याच प्रकारचा फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. कमॉन डीजे. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. धावसंख्या 20 झालेली आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय चांगली फटकेबाजी करतो दक्षत शिंगोळे. नक्कीच आपल्या संघाला नक्कीच या सामन्यामध्ये विजयश्री खेचायचा असेल तर एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल आणि त्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय दक्षत. पोलार्ड पुढील चेंडू घेऊन सज्ज होतो. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. पाहायचं आहे पुढचा चेंडू कशा प्रकारचा हाताळतोय तो पोलार्ड. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा दक्षतसाठी. धावसंख्या आहे ती 20 या धावसंख्येवरती पहिलं षटक मार्गस्थ असताना. आता मात्र चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिला जातोय. थर्डमॅन रिझनकडे चेंडू ट्रॅव्हल होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायचा आहे, केला जातोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते ती 22. पहिलं षटक समाप्तीची खून करतायत पंच. पाहायचंय दुसरं षटक घेऊन कोण येतो. वैभव पाटील स्वतः येतो दुसरं षटक घेऊन. धावसंख्या आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22. एक चांगली अशी सुरुवात नक्कीच म्हणता येईल. एक मोठ्या आव्हानाचा पाठलाग, एक मोठं आव्हान उभारण्यात यश येत आहे ते जय हनुमान खोनी संघाला. वैभव येतो राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन. स्ट्राईकला असेल प्रथमच कुणाल, जो सलामीला आलेला फलंदाज. नॉन स्ट्राईकला पहिल्या षटकामध्ये नक्कीच त्याला संधी मिळाली नव्हती. आता पाहायचं कशा प्रकारे त्या संधीचा फायदा घेतोय तो कुणाल. जरा स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. वैभव पाटील पाहतोय आपण, अष्टपैलू खेळाडू, जो भिवंडी तालुक्यात सुद्धा त्या खेळाडूच्या नावाचा नक्कीच दबदबा आहे असा हा खेळाडू पाहतोय. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन सज्ज होतोय कुणालसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा बिनबाद 22 या धावसंख्येवरती पाहतोय आपण जय हनुमान खोनी संघ. पहिला चेंडू, आता मात्र चांगला चेंडू हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती जखडून ठेवल्या. निर्धाव चेंडूने सुरुवात होते षटकाची. धावसंख्या स्थिरावते ते 22 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना जय हनुमान खोनी संघ. एक अष्टपैलू खेळाडू पाहतो आपण वैभव पाटील. नक्कीच आपल्या नावाला साजेशी खेळी करताना पाहायला मिळतो आपल्याला या अंतिम सामन्यामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र चेंडू बॅटची कट घेऊन क्षेत्ररक्षकाच्या हातात येईपर्यंत एक धाव पूर्ण होते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना नक्कीच चांगली अशी सुरुवात म्हणता येईल. पाहायचंय पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो वैभव. स्ट्राईकला येईल तो दक्षत, जो वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती खेळतोय. पहिल्या इनिंगमध्ये पाहायचं किती धावांचं आव्हान दिलं जात आहे जय हनुमान खोनी संघाकडून. आई गावदेवी कोलिवली संघासमोर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल वैभवचा दक्षतसाठी. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेतोय चेंडू, मात्र एकच धाव मिळेल. लेग बॅचच्या स्वरूपात एक धाव मिळते. पाहायचं आहे एका धावेवरतीच समाधान मानावं लागतं. एका धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते ती 24. दुसरं षटक मार्गच असताना नक्कीच कमबॅक केलं वैभवने. पहिल्या षटकात 22 धावा आल्याच्या नंतर मात्र जखडून ठेवलंय. 3 चेंडू हाताळले. 3 चेंडूंवरती कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळून दिलेला नाहीये वैभवने. अनुभव 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 अनुभवी अशी गोलंदाजी करतो वैभव पाटील. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो परत एकदा वैभव टू कुणाल. वैभवचा पुढील चेंडू असेल. आता मात्र मोठा फटका खेळला जातोय. चेंडू धाडला जातोय सीमा पार षटकार. कमॉन डीजे. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या धावसंख्येवरती. पहिले 3 चेंडू खूप योग्य टप्प्यावरती हाताळले होते, मात्र चौथ्या चेंडूवरती कुणालने मात्र षटकार घेतला आणि आपल्या संघाला एका चांगल्या धावेकडे नेण्यात मदत केली ते कुणालने. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा वैभवचा कुणालसाठी. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक झेल खाली येतोय, मात्र झेल सुटतोय. जीवनदान मिळतंय कुणालला. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर होते 30 या धावसंख्येवरती. षटकातील बहुधा शेवटचा चेंडू शिल्लक. पाहायचा आहे
चांगली फटकेबाजी पाहतोय आपण दोन्ही फलंदाजांकडून. दक्षत शिंगोले आणि कुणाल ही जोडी पाहतो जय हनुमान खोनी संघाची. नाणेफेक जिंकून प्रथम आपण फलंदाजी करताना पाहतो जय हनुमान खोनी संघ. सुंदर फटका लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू एका टप्प्यावरती क्षेत्ररक्षक गॅदर करतो. दरम्यान एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान. धावसंख्या आहे ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 31 धावा. मित्रांनो अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती सज्ज होते राहुल. राहुल पाहायचा कशा प्रकारे गोलंदाजी करतो. धावसंख्या आहे 31 या धावसंख्येवरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक पाहायचं. या षटकामध्ये किती धावांचा टार्गेट सेट केला जातोय तो आई गावदेवी कोलिवली संघासमोर. संध्याकाळचं वातावरण थोडंसं दमट वातावरण असेल. ह्या वातावरणामध्ये ह्या धावा चेस करणं खरंच ह्या मैदानावरती खूप कठीण जातं. पाहायचं किती धावांचं आव्हान सेट केलं जात आहे. राहुल येतोय गोलंदाजी मार्गावरती. स्ट्राईकला असेल कुणाल नॉन स्ट्राईकला. दक्षत ही जोडी सलामीची जोडी अजून सुद्धा मैदानामध्ये. नक्कीच कुणालला मागच्या चेंडूवरती जीवनदान मिळालं पाहिजे. त्या जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा घेतोय राहुल. सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन कुणालसाठी. धावसंख्या आहे ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू घेऊन सज्ज होते गोलंदाज राहुल. पहिलाच चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅक बॉलर बॅक ड्राईव्ह फटका पाहतो. चेंडू सरळ जातोय सीमा पार. षटकार. नक्कीच पहिल्या चेंडूवरती मस्त एक मोठा फटका खेळलाय आणि धावसंख्या वेगाने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 या धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती एक मोठा फटका खेळलाय कुणालने. जे जीवनदान मिळालेलं त्याचा नक्कीच पुरेपूर फायदा उचलतोय. झेल सुटला होता ते झेलच्या मोबदल्यात आता 6 धावा वसूल करतोय कुणाल. राहुल पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. आपटलेला चेंडू होता. नक्कीच पुल करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग पाहतोय आपण. दरम्यान 2 धावा सहज पुऱ्या होत आहेत. 2 धावणे धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होती 39 या धावसंख्येवरती. बिनबाद जय हनुमान खोनी संघ आपण पाहतोय. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय आतापर्यंत तरी सार्थक ठरला आपल्या संघासाठी. राहुल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो. पाहायचं उर्वरित चेंडूमध्ये किती धावांचं आव्हान सेट केलं जात आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये. आता मात्र सोडलाय चेंडू. पाहायचंय एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 या धावसंख्येवरती. जे हनुमान कोणी संघ विपक्ष आपण पाहतोय आई गावदेवी कोलिवली. आजच्या दिवसातील अंतिम सामना जो संघ जिंकेल तो टॉप 3 साठी क्वालिफाय होईल. पाहायचंय कुठला संघ कोणावरती मात करतोय. राहुल सज्ज होतोय दक्षतसाठी. नवीन चेंडू घेऊन सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल. अपटलेला चेंडू होता मात्र सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय. स्क्वेअर चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पाहतोय आपण आणि एक अवांतर धाव देऊन जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या धावसंख्येवरती. चला घाई करायचे जरा. राहुल परत एकदा सज्ज होतोय दक्षतसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन. आता मात्र चांगला फटका खोदून काढलाय चेंडू. पाहिजे क्षेत्ररक्षक झेलवरती येतोय. सुंदर झेल पकडला जातोय आणि पहिल्या गड्याचं पतन होतंय कमांडने. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये राज येतोय. 41 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद होतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूवरती नक्कीच या सामन्याचं टार्गेट सेट केलं जाईल. पाहायचंय किती धावांचं आव्हान रचलं जात आहे. समोरचा संघ तो सुद्धा तेवढा ताकदवर संघ. प्रशांत असेल वैभव असेल नामांकित फलंदाज. नक्कीच किती धावांचं आव्हान दिलं जाईल ते पाहणं रोमहर्षक असेल. अतिरटीचा असा हा सामना असेल.
राहुल सज्ज होतोय राजसाठी पुढील चेंडू घेऊन. राईट ओव्हर द विकेट मारा. राहुल टू राज. फुलटॉस चेंडू होता, पाहिजे तसा फायदा घेता आलेला नाहीये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, दरम्यान एकच धाव मिळते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 या धावसंख्येवरती. एक षटकार आल्याच्या नंतर मात्र कमबॅक केलंय राहुलने. नक्कीच जखडून ठेवलं, कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळून दिलेला नाहीये. शेवटचा चेंडू पाहायचा आहे, निर्णायक चेंडू. या चेंडूवरती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल असा हा चेंडू. बेचाळीस धावसंख्येवरती आपण पाहतोय. पहिल्या गड्याचं पतन झालं. आता स्ट्राईकला असेल तर कुणाल सलामीचा फलंदाज. एका चेंडूवरती किती धावांचं टार्गेट सेट केलं जातंय ते पाहायचं आहे. राहुल राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन सज्ज होतोय कुणालसाठी. राहुलचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू जातोय सीमा पार. वन बाउंड चौकार. कमॉन डीजे. पुढील समालोचनासाठी मी निमंत्रित करतोय आमचे सहकारी समालोचक मित्र मॅन फ्रॉम मोरनी. एक बुलंद आवाज कोयना क्रिकेटमधील असेल किंवा या पंचकृषीत बुलंद आवाज प्रवीणजी शिंदे साहेब यांना मी विनंती करीन अंतिम सत्राचं समालोचन करण्यासाठी आपण समालोचन कक्षाशी जोडायचं आहे. धन्यवाद बाबू मोरे. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर फर्स्ट इनिंगच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या एकंदरीत 46. 47 धावांचं आव्हान आहे. आई गावदेवी कोलिवली संघासमोर. विनंती आहे टीम जय हनुमान खोणी, आपण आपलं लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याला विनंती असेल. 18 बॉल 47 धावा. खूप चांगली बॅटिंग पहिल्या डावामध्ये आपण पाहिली टीम खोणी संघाची. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि अखेरकार निर्णय त्यांच्या बाजूने वळताना पाहायला मिळालाय फर्स्ट इनिंगमध्ये. आता 7वा परीक्षा असेल ती टीम कोलिवली संघाची या धावा डिफेन्स करण्यासाठी. आजच्या दिवसातील क्वालिफायरचा सामना एक बाजूने जय हनुमान खोणी आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स कोलिवली. अंतिम टॉप 3 मध्ये कोणता संघ दाखल होईल, मानाची सन्मानाची स्पर्धा. जय संतोषी माता चषक 2025 चा हा थरार पहिला दिवस आज कोणाच्या नावावरती जाईल. चला क्षेत्ररक्षण लगेच लावा आणि सलामी जोडी मैदानात लगेचच दाखल करा. टीम कोलिवली. अंधार पसरतोय, दमट वातावरण आणि अशा मुवमेंट मध्ये 47 धावा. टार्गेट मोठा आहे आणि त्याच बरोबरीने या दमट वातावरणामध्ये टार्गेट चेस करण्याकरिता इथे खूप कष्ट घ्यावे लागतील, खूप संघर्ष करावा लागेल टीम कोलिवली संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये वैभव पाटील आणि त्याच्या साथीने बॅटर प्रशांत मैदानात दाखल होत आहेत. जशा सहज उत्तर दिलं जाईल का. पहिल्या आज दोन्ही संघांचा प्रवास या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने राहिलाय. कोलिवली संघाचा वैभव पाटील असेल त्याचा खेळ चांगला राहिलाय, तर टीम खोणी संघाचा दक्षत आणि त्यानंतर कुणाल यांचा देखील खेळ खूप चांगला राहिलाय. कोण कोणावरती मात करणार उद्या निश्चितपणाने ज्युनियर गटातील सामने प्रेक्षकांच्या भेटीला येतील. उद्याचा ठीक 9 वाजता पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. गेम चेंजर महापोली विपक्ष राहुल स्पोर्ट सोनटक्के, त्यानंतर विराज स्पोर्ट शेलार विपक्ष सचिन 11 अग्रीपाडा, त्यानंतर नित्यसाई कोशिंबडे हा संघ खेळेल सामना क्रमांक पहिल्या संघाच्या विजेत्या संघाबरोबर. त्यानंतर सामना असेल साई स्पोर्ट्स वडाचा पाडा विपक्ष श्रीकृष्ण मानिवली, दत्तकृपा धोंडावडवली, आई गावदेवी पारिवली, SSC महापोली. हे सर्व संघ उद्याच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तत्पूर्वी जाऊयात मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं इथून स्टार्ट होताना पाहायला मिळतंय. P1च्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आणला गेलाय, दक्षतला आणलाय. 18 बॉल 47 धावा. आजचा दिवस कोणत्या संघाच्या नावावरती राहील. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या जे प्रेक्षक या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय प्रशांतला, नॉन स्ट्रायकर एंड वरती वैभव पाटील. 18 बॉल 47 धावा. आव्हान मोठं आहे, परंतु वैभव पाटील जोपर्यंत असेल तोपर्यंत विजय. वन बाउंडचा इशारा केलाय पंचांच्या माध्यमातून. हे देखील सूचनेचं पालन करावं लागेल गोलंदाजाला इथून पुढे. दक्षत पुढचा बॉल घेऊन जातोय फलंदाज प्रशांत करिता.
यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेग मध्ये इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला अडवलं गेलं. तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. सिंगलने टीमचं अकाउंट ओपन होतंय धावसंख्या 1 या अंकावरती. संपूर्ण नजर आता वैभव पाटील वरती असतील. वैभव पाटील या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरेल का? खरं तर पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत त्याची बॅट तळपल्या, प्रत्येक मॅच मध्ये त्याने आगाज केलाय, प्रत्येक मॅच मध्ये तो झुंजलाय. मात्र आता त्या पद्धतीचा खेळ त्याला दाखवावा लागेल. दक्षत आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. पुढचा बॉल घेऊन राईटम ओव्हर द विकेटनं वैभव पाटीलच्या विरोधात. पुलर लेनचा बॉल फ्लिक केलाय काऊ कॉर्नर क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते आणि त्यानंतर स्ट्राईक रुटेट झाली आहे. ही स्ट्राईक पासून कुठेतरी वैभवला रोखण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. दोन नवीन टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाते. एकंदरीत 3 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती या 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि 3 चेंडूमध्ये पाहिलं तर 3 धावा येतात. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल कारण रिक्वायर्ड रन रेट आता वाढताना पाहायला मिळतं. थोडंसं दमट वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे आणि अशा अंधारात मात्र सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना टीम कोलिवली. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. यावेळेला लेट कट केला बॉलला पॉइंटचा क्षेत्ररक्षक. चला मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवा, जास्त दुखापत नसावी. चौकार तर आहे परंतु क्षेत्ररक्षकाला पहा दुखापत झाले का. चला पाणी पाठवा. थँक्यू डीजे. चला एक्स्ट्रा खेळाडू असेल तर त्याला इनफिल्डच्या आतमध्ये पाठवा कारण अंधार इथे पसरतोय. चला आपला 12th मॅन. चला एक खेळाडू लवकर जाऊ द्या. चला मॅच सुरू करा, लगेचच मॅच सुरू करा कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. कारण आज पहिला दिवस होता आणि 11 वाजता ठीक पहिला सामना चालू झाला. याच्यामध्ये आयोजकांची देखील चुकी नाही आहे. कंपल्सरी त्यांनी 4 षटकांच्या मॅचेस तुम्हाला खेळवलेत. अंतिम 2 मॅच फक्त 3-3 ओव्हरच्या झाल्यात, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. 7 धावा धावफळकावरती आहे. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. दक्षत पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्रायकर एंड वरती आपण वैभवला पाहतोय. समोरच्या दिशेला इनफिल्डच्या डोक्यावरून लॉंग ऑन सीमारेषेकडे बॉलला पाठवून दिलंय. 4 धावांसाठी ठोकलाय चौकार. चार धावांनी टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली गेली 11 धावा. वैभव आता त्याचे क्लास फटके दाखवतोय. या अगोदर आपण पाहिलं तर गली रिझन मधून चौकार त्यानं प्राप्त केला. दुसरा चौकार आपण पाहिला तर स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. अगदी विसेप मध्ये हा बॉल खेळून काढला. 11 धावा धावफळकावरती. शेवटचा अंतिम बॉल. अंतिम बॉल अत्यंत महत्वाचा असेल दोन्ही टीम्स करिता. राईटम ओव्हर द विकेट न शेवटचा अंतिम बॉल. ओहो गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस केला गेला आणि अंतिम बॉल आलाय डॉट. इथून मात्र मॅचचं चित्र पाहू शकाल. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये आवश्यकता आहे एकंदरीत 36 धावा. 12 बॉल 36 ची गरज आहे सामना जिंकण्याकरिता आई गावदेवी कोलिवली संघाला. की इथे मात्र जय हनुमान खोणी संघ या धावा रोखायला यशस्वी होतोय. 12 बॉल 36चं इक्वेशन. दोन्ही सलामीवीर अजून देखील मैदानाच्या आतमध्ये तैनात आहेत आणि आजच्या दिवसामध्ये आम्हाला समालोचनाची संधी दिली आयोजकांनी. जय संतोषी क्रिकेट संघ अग्रीपाडा अणगाव यांना आम्ही धन्यवाद देतोय की आपण आजच्या दिवसासाठी आम्हाला आमंत्रित केलं समालोचन करण्याकरिता. त्याबद्दल आम्ही आभारी आहे. उद्याच्या दिवसामध्ये शेडगाव या ठिकाणी आमची स्पर्धा सुरू होते, त्याबद्दल मी सतत आभारी आयोजकांचा. तर फर्स्ट ओव्हर इथे मात्र कंप्लीट झाले आणि फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर धावसंख्या 11 वरती आहे. विजयाकरिता इथून मात्र 12 चेंडू आणि तब्बल 36 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. चला मॅच सुरू करा. अधिक
वेळ घेऊ नका प्लीज. खेळाडूवृत्ती दाखवा. दोन्ही टीम्सला विनंती आहे कोणत्या प्रकारचा वेळ दवडून देऊ नका. अशा मुवमेंट वरती गोलंदाजी ट्रॅक वरती सेकंड ओव्हर राजला आणला गेलाय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. मिस्टर राज गोलंदाजी करतील. 12 बॉल 36चं इक्वेशन खडतर प्रभासचे कोलिवली टीम साठी. पहिलाच बॉल लेट कट केला. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. कारण टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं होतं आणि अशा मुवमेंट वरती चेंडूला स्टॉप करणं तेवढंच कठीण होतं आणि ते मात्र चांगल्या पद्धतीने बॉलला अडवलंय. एक सिंगल इथे आले आणि सिंगलने टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. 11 बॉल 35 ची गरज आहे. वैभव पाटील वरती नजरा असतील या मॅच मध्ये प्रेक्षकांची. तर वैभव पाटील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत विजयाच्या आशा नक्कीच पल्लवित असतील. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल वैभव साठी. फुल टॉस. आ बैल मुझे मार. घुटना टेक तमाशा देख. बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. 7 धावांसाठी हाय अँड हँडसम षटकार. वैभव बाद. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि विजयाकरिता इथून आवश्यकता 19 धावांची. चला टीम मीटिंग घेऊ नका लगेचच मॅच सुरू करा. टीम खोणी. सहा बॉल 19 धावांची गरज. मॅच संपली आहे परंतु इथून वैभव पाटील निराश पावलाने येतोय. त्याला ठाऊक आहे सामना क्वालिफायचा होता. इथे मला थांबणं गरजेचं होतं मात्र मिस टाइम स्ट्रोक आणि त्यानंतर त्याची विकेट. शेवटचे 6 बॉल 19 ची गरज. मॅच संपली नाहीये. फलंदाज इथून मात्र राहुल आणि प्रशांत आपल्या संघाला विजय साकारून देतील का. क्वालिटी क्रिकेटर हे देखील आहे. दोघांकडे देखील मॅच विनिंग करण्याची ताकद आहे. परंतु इथून कोणी टीम कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवते देखील तितकंच महत्वाचं आहे. विश्वास सार्थकी गोलंदाजी कोण करेल आणि शेवटचं षटक टाकण्याकरिता आतिश पाटीलला आणलंय. शेवटचे 6 बॉल आणि 19 धावांची गरज. स्ट्रायकर एंड वरती प्रशांत. 6 बॉल आणि 19 धावा. ऑड मॅच. अत्यंत जबरदस्त सामना. पहिलाच बॉल दमदार फटका आहे. अगदी पाहिलं तर लॉंग ऑफ कडे आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडूची गती कमी झाली आणि इथे 2 धावा मिळतील. तिसऱ्यासाठी प्रयत्न केला तो तिसरी कंप्लीट केली आहे. 3 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. एकंदरीत 31 धावा. आता मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 मध्ये धावा काढायचे 16. दोन्ही संघांचा खेळ खूप चांगला राहिलाय. दोन्ही संघ मेहनत घेत आहेत. दोन्ही संघ संघर्ष करतायत. परंतु संघर्षाची लढाई कोण जिंकणार. टीम खोनी की टीम कोलिवली. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये धावा काढायच्या त्या 16. कंपल्सरी चेसिंग आहे. राहुल आहे स्ट्रायकर एंड वरती. राहुल फलंदाजीसाठी जाणला जातो. यावेळेला बॅटच्या रडार मध्ये बॉल होता. त्याला फेकलाय काऊ कॉर्नरच्या वरून. 7 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नक्कीच लग्न सराई सुरू आहे. कोणाची चिमणी कोण घेऊन जाईल हे मात्र सांगता येत नाहीये. खूप चांगला सॉन्ग आपण या ठिकाणी सादर केला. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या 37 या अंकावरती. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅटर राहुल. बॅटची लिडिंग एज. नशिबाची साथ मिळत असताना बॉल निघून गेलाय थर्ड मॅन क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी व्हॉट मॅच. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली आहे. हाय व्होल्टेज मॅच. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. 6 मध्ये धावा काढायच्या होत्या. एकंदरीत 19. आता या मॅच मध्ये समीकरण उरलंय 3 चेंडू आणि 6 धावांची गरज.
कोणी विपक्ष कोलिवली. रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये. ही विजयाची लढाई कोण जिंकणार, टीम कोणी की टीम कोलिवली. येणारे चेंडू शिल्लक आहे 3 आणि 3 मध्ये धावा काढायच्या 6. रफ अँड टफ मॅच मैदानाच्या आतमध्ये. जय संतोषी माता चषक 2025 चा हा थरार. फुलटॉस होता, टर्न केलाय. डीप मधला खेळाडू अगदी वेगाने चेंडूवरती स्वार झालाय दुसऱ्या धावेसाठी. इथे मात्र पाहावं लागेल, फलंदाज सेफ आहे, अगदी योग्य वेळेमध्ये क्रीज मध्ये पोहोचलाय. चला मॅच लगेच चालू करा, पंचांचा निर्णय अंतिम असेल. कोणत्या प्रकारचा पंचांवर दबाव टाकू नका. आता मात्र इथून 2 चेंडू आणि 4 धावाची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. रफ अँड टफ मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. खरं तर अनेक वेळा अशा पद्धतीचे सामने आपण पाहत असतो. शेवटचे 2 बॉल शिल्लक, 4 धावांची गरज. एखादा डॉट बॉल आला तर निश्चितपणाने टीम खोनी संघ या मॅच मध्ये पकड निर्माण करेल आणि एखादा मोठा स्ट्रोक आला तर मग टाटा बाय बाय, मॅच फिनिश होईल. आजचा दिवस अत्यंत दोन्ही संघांचा खेळ खूप चांगला राहिलाय. दोन्ही संघांचं अभिनंदन. ज्या पद्धतीने त्याने खेळ दाखवलाय प्रेक्षकांची मने जिंकले दोन्ही टीम्सने. 2 चेंडू 4 धावांची गरज. यावेळेला मात्र पाहू शकाल पहिली धाव अगदी वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्यासाठी प्रयत्न नाहीये. ओ माय गॉड. आता ज्यांना हृदय विकाराचा आजार असेल त्यांनी हा सामना कृपया पाहू नका. 1 बॉल आणि 2 धावांची गरज. हृदयाची ठोके वाढवणारा सामना, हृदयाला स्पर्श करणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. परंतु सामना संपल्याशिवाय मैदानात कोणीही जायचं नाहीये, ही सूचना लक्षात घ्या. विजय कोणाचा असू द्या, विजय हा क्रिकेटचा असेल. कोणी विपक्ष कोलिवली. 1 बॉल 2 धावांची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. हॉट मॅच, हाय व्होल्टेज मॅच. कोलिवली विपक्ष कोणी. गोलंदाज विरुद्ध फलंदाज. अत्यंत जबरदस्त सामना. पहिला दिवस या स्पर्धेतला अंतिम सामना. गोलंदाज धावायला सुरुवात करतोय. पंचांना पार करून टाकलाय. ओ माय गॉड. इथे झेल टिपला गेलाय. कोणी संघ टॉप 3 मध्ये पोहोचलाय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि हार्ड लक टीम कोलिवली. थँक्यू डीजे. दरम्यान आजच्या दिवसासाठी आम्हाला जे इथे समालोचक लाभले प्रवीणजी शिंदे यांचं स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या वतीने आपण करत आहोत. मी मिलिंद मडवी आपल्याला विनंती करीन प्रवीण शिंदे यांचं स्वागत सन्मानाने सत्कार करायचा आहे. खूप मधुर असं